आमच्या पटाची सिग्नल आहे, हिचा जो डिसिजन असते तो लास्ट डिसिजन असते. एखादा व्यक्ती खोटा बोलू शकते पण हे नाही बोलत. जो बैल समोर येऊन जिंकते त्याला विजय देते. नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण आता भावडच्या पटावर आलेलो आहोत. मित्रांनो, बघू शकता तुम्ही भावडचा पट. आणि आता आपल्यासोबत पंच कमिटी आहे. तर पंच कमिटीकडून आपण पूर्ण भावड पटाची माहिती जाणून घेऊया. सर या. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, बघू शकता सर्व भावडची पंच कमिटी आपल्यासोबत. तर आपण भावड पटाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार बाबा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. आम्ही का तुमचे मी तेजराव नसतो नागरिकाल तंटामुक्ती अध्यक्ष भावड. भावड. आणि भावडच्या पटाला कधी सुरुवात झाली? आमची ही परंपरेची पट 150 वर्षापासून आहे. त्याच्यानंतर आम्ही काही दिवसांनी बंद पडली होती. 1990 पासून फुल बंद पडली होती. आम्ही 2008 मध्ये पूर्व चालू केला. तेव्हापासून आमची परंपरेने चालू आहे. आणि त्या आजपर्यंत आता समिती आमची पट समिती ही पट चालवत आहे. आणि पट समितीचं सर्वच हे पदाधिकारी येते आहेत. हा अध्यक्ष हा सोविंदा नथू नापकुरे, सुभाष सिररे हेमने, रामलाल खोबरागडे, आकाश सुभाष हेमने, आशिष तानाजी हेमने, राजू खुशाल चिजमलकर आणि काही आणि काय बरेच. नत्तूजी नागरिकर. आणि आज किती तारीख पासून आहे आपला पट? आपली पट ही 10 पासून आहे. 10 तारीख पासून चालू झाली. हो, चालू झालेली आहे. आणि किती दिवसापासून? आता सध्या आमची 1 महिन्याची म्हणजे काढली आहे जवळपास. त्यानंतर आम्ही पुन्हा वाढीव करून 3 महिन्याची आमची परवानगी मागितली आहे डी ऑफिसला. का आमची परंपरेची पावसाची म्हणजे आमचा पावसा म्हणजे आमचे उन्हाळ्यात जमा नाही, कारण का खळे गावतात. त्याच्यामुळे पावसाळ्यात आमची पट भरवल्या जाते. त्यामुळे आता 3 महिन्याची म्हणजे 3 पहिले परवानगी आम्ही एवढी सावरून मागितली आहे. आणि यावर्षी कोण गावाशी पट भरवतात? गावाचे हो, गावकरी भरवत आहेत. पूर भरवत आहेत. गावकरी म्हणून पट भरवण्यात आहे. आणि तुमच्या पटाचे जे आहेत ते नियम वगैरे सांगा. पटाचे नियम. आमच्या पटाचा जो नियम आहे ते सिंगलच आहे. सिंगल. आमची पटाचे नियम सिंगल देईल. आणि आमची धावपट्टी 1000 फुटाच्या नाही 2100 फूट आहे. 2100 फूट. हो, 700 मीटर त्याचा खेळू शकते. म्हणजे 2100, 1500. हो, 1500, 1700 बैल इतक्यानुसार ते भरवतात. पण कमीत कमी आमची पट 2100 फूट आहे. आणि बरोबर आहे. आता जसा म्हणजे तुम्ही आयोजित केल्या, हो. तर बिलाची जे रक्कम आहे ती कितीपासून स्टार्टिंग आहे? ते रक्कम नाही. पैसे म्हणून आम्ही शर्यती कशी आहे बैलाच्या इनामी शंकरपट आम्ही इनाम देतून हे आपल्या केटल्या कुठल्या काही कोणाच्या फ्रीज वगैरे ज्याच्यात जसा त्याला आवडली जेवढी जास्त याच्यात आली त्याला फ्रीज वगैरे मोटरसायकल. आणि पावती फी काय? पावती फी आमची 500 रुपये आहे. 1100 रुपये. आणि सर्व जेवणा खावण्याची वगैरे सोय? नाही, जेवणाची फक्त जेवणाची म्हणजे आमच्या बैलाला आम्ही पुरेसा चारा पाणी करू. चारा आणि की त्याला सोय झोपडपट्ट्या बांधून देतो आम्ही. आणि चारा जायला बैलाला माणसाला ते आपल्या स्वतः इच्छानं चारतात. तिकडं आम्ही डॉक्टरला आम्ही पत्र दिलं आहे, आमच्या येऊन तुम्ही डॉक्टरची तपासणी करतात, तेव्हा आम्ही बैल जोडी हकलतो. आणि जे सिग्नलचे नियम आहेत ते कसे असणार? विरुद्ध दिशेला सिग्नल पडते आपल्याला. उलट्या दिशेला सिग्नल पडते. ज्या बाजू जोडी त्या बाजूची आम्ही विजय नाही, विरुद्ध बाजूचा विजय समजतो आम्ही. आणि आता म्हणजे दुसऱ्या वगैरे खेळाची काही तारीख वगैरे निघालेली आहे का? म्हणजे तारीख म्हणजे जोड्या लागून आता त्याच्या जोड्या कशा आहेत, आता आपल्या विदर्भातल्या जोड्या पुढे येते आहेत. आता विदर्भाच्या जोड्या येता होत्या ना, मग ते असा फोनवर वगैरे ते जोड्या लावतात. त्याला पाहिजे आपण लावू भावडमध्ये. तेव्हा आता जोड्या आज सुरुवात केला. आज उद्घाटनीय सामना झाला. आज उद्घाटनीय सामना झाला. धन्यवाद बाबा, तुम्ही एवढी माहिती दिली. सर्वांना संपूर्ण सांगा तुझे. माझं आकाश सुभाष हेमने माझं नाव. राहणार भावड. आता काय सांगशील दादा आपल्या भावडच्या पटाबद्दल? आपलं पट आहे विदर्भ बैलगाडा शर्यत. आपल्या पटाचं जो आजपासून सुरुवात आहे आणि आज उद्घाटनीय सामना झाला. आपली पट नेहमीप्रमाणेच असते बारिशमध्ये, यावर्षी सुद्धा आहे. आणखी पट चांगल्या प्रमाणे चालणार. आणि पटाचा जो आहे सर्व आम्ही गावकरी, पट समिती, सरपंचवाडी म्हणजे आमचे सर्व मिळून आम्ही करत आहोत. म्हणजे गावाकडून पूर्ण पट आहे? हो, आयोजित गावाकडून. ना कोणी ठेकेदार? नाही, ठेकेदार नाही, काही नाही. आता जसा तू म्हणला सिग्नल त्यात नियम आहे, परंतु काही जर काही घडी अडचणी आल्या त्याच्यानंतर आता आम्ही नियमावली लावणार आहोत. त्या नियमावलीनुसार ते सिग्नल निर्णय देईल.
परंतु आखरीचा जो निर्णय राहील तो पंच कमिटीचा पंच कमिटीच्या ज्या काही अडचणी नैसर्गिक आपत्तीमुळे जो वगैरे आला हां त्याचे तो पंच कमिटी राहील. पंच कमिटी. नाहीतर निर्णय सिग्नलच देते आपल्याला. काही सिग्नल तर स्वतःहूनच निर्णय देते, आपल्याला द्यायची काही गरजच नाही पडत. आणि आपले झेंडी मास्तर वगैरे कोण आहेत? आपले झेंडी मास्टर ते सावरगावचे आहेत. हां एकच. जर कोणाला म्हटलं का आम्हाला हा झेंडी मास्टर नाही पण ते असतात आपल्याकडं, हां पण एकच आहेत. चांगले व्यक्ती आहेत, काही आजपर्यंत प्रॉब्लेम नाही आला त्यांच्यापासून. सध्या एकच आहेत. हो. धन्यवाद दादा. आणखी काय सांगशील? आणखी काही नाही, सर्व ते आहेच. पण तरी काही प्रॉब्लेम वगैरे काही असेल? काही प्रॉब्लेम तर नाही. आता पट चालूच आहे, पहिला दिवस आहे पट्याला. पाहू समोर अजून. सर्वांनी गेम वगैरे लावा. हो गेम लावला पाहिजे. सर्व बैल मालकाला अशी इच्छा आहे की आपले बैल घेऊन आमच्या पटामध्ये या. तरी आज पूर्ण विदर्भातल्या बैल मालकाला अशी आग्रहाची विनंती आहे, जसा भंडारा इथं येऊन बढिया. भंडारा जिल्ह्यातला एकमेव भावाचा पट आहे. हो भंडारा जिल्ह्यातले. तरी पण होळीचे दरवर्षी किती गेम होत असतात? पण सीझन मध्ये हो गेम होतात आपल्या पटामध्ये 20, 30, 40. ह्या वर्षी आमची आशा आहे की आणखी जास्त व्हावा. 30-40चा रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड आहे. धन्यवाद दादा. ठीक. धन्यवाद. आमच्या पटाची सिग्नल आहे, हिचा जो डिसिजन असते तो लास्ट डिसिजन असते. हां एखादा व्यक्ती खोटा बोलू शकते पण हे नाही बोलत. जो बैल समोर येऊन जिंकते त्याला विजय देते. आणि हिला लावतात वगैरे कसं दादा? हे आम्ही लावतो. इथून रस्सी राहते, इथं बास मांडा लागते. तिथं जो बैल समोर येते तो पाडते आणि सिग्नल जिकडे पडायचे तिकडे पडते. तरी परस्पर सांगा बरं दादा थोडीशी माहिती. म्हणजे हे नवीन- आपल्याला रस्सी आहे. हे आम्ही इकडे पण लावतो आणि इकडे पण लावतो. त्याच्यानंतर बास मांडतो. जो समोर जोडी येते त्या बासाला टच करते. तो बास पडल्यानंतर सिग्नल डिसिजन देते की जोडी समोर आली आणि जिंकली म्हणून. जिकडे समजा आता इकडे पडली आता ह्या जोडीची जिंकली, ह्या दांची जोडी जिंकली. आणि पश्चिम दिशा जी आहे ते लाल आहे हो ना? हो. आणि पूर्व दिशा जी हिरवी सिग्नल आहे. लालची जोडी समोर आली ती हिरवीकर सिंगल पडते आणि आणि हिरवीची हिरवीची आली समोर आली तर लाल लाल कर. अपोजिट दिशेला आपली सिग्नल. विरुद्ध जोडी आल्यावर विरुद्ध दिशेनं आल्यावर आता जसा तुमची दादा मैदाना दादा त्या मैदानाची सांगा पूर्ण माहिती कशी आहे? हा मैदान आमच्या आधीपासूनच आहे आणि हा जो आहे ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये आमच्या. अंडरमध्ये. पण मागल्या वर्षीपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येत होत्या? नाही प्रॉब्लेम तर आलाच नाही याच्या आधी. फक्त आम्हाला काही अडचणी होत्या नैसर्गिक, त्याच्यामुळे ते. नाहीतर आमच्या पूर्ण कमिटीच्या डिसिजन असते. पूर्ण गावकरी आम्ही म्हणून ठरवतो. आणि तो म्हणजे जसा पाणी वगैरे आला ते जसं एवढी खडंगी आहे ते नरम वगैरे होते का? हो नरम होते. जो आपले उन्हाळ्याचे दिवस असतात, उन्हाळ्याच्या दिवसात कडक होऊन जाते. बारिश आली की नरम होते. आता जसं आजपासून सुरुवात झाली तर त्याच्यामुळेच आम्ही बारिशमध्ये इथं पट भरवतो. कंटिन्यू पाणी आला वगैरे तर कारण पाणी येईल तरी फक्त पाणी उघडल्यानंतर आमच्या इथं तुरंतमध्ये 1 तासामध्ये गेम होते. 1 तासामध्ये. आणि आपल्या गेमाची रेग्युलर जी टाईम असते ती किती असते दादा? आमच्या गेमाची टाईम असते 3 ते 5. 3 ते 5 त्याच्या अंदरमध्ये गेम झालंच पाहिजे. हो. 6 वाजू शकतात. ते बैलानंतर आहे. ते बैलावर लागलेले नाही लागले त्याच्यामुळे ते 3 देला राहते पण बैल कधी कधी काढत नाही. पण अशी एखाद तारीख आली असेल ना दादा पावतीची वगैरे? आता नाही आली. आता येईल थोडा सायंकाळपर्यंत काय होती ते पावतीची. आतापर्यंत अजून काय व्हायला आहे. बैल मालकाचे चालू आहे डिस्कस. आता आपल्या इकडे एक कारण बहुत चांगला चालू आहे. गेम व्हायच्या आधीच गेम फिक्सिंग असते ते लोक करतात. आमच्या पट कमिटीच्या काय नाही आहेत, त्यांच्या मनातलं आम्ही जाणू नाही शकत. आणि जे आहेत आम्ही तर ते करत आहोत. याच्या आधी पण काही लोक करत होते. आम्ही आता असं केलं की आधीच बैल मालकाला सांगून द्यायचे तुमचे जर काय असेल तर आमच्या जड यायचे नाही. कारण की त्यांच्यामुळे पटाचे नाव खराब होते. ते 2 नंबरचे कामं करतात आणि पटाला खराब करून ठेवतात. पण जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे तर आधी येत असेल ना का असा गेम तसे नार आहेत ना. आपण नेहमीप्रमाणे पावती वाढतो. आम्हाला काय माहिती त्यांच्या मनातलं आम्ही नाही जाणू शकत ना. ते अच्छा ते का करतात आम्ही त्यांच्यातलं काही समजू नाही शकत. फक्त आम्ही सिंगल गाय देते आमची. अशा प्रकारचे काही गेम आमची पावती फी असते. आम्ही त्याच्यावर काम करतो. ते काय त्यांच्या ते. पण अशा प्रकारे आता गेम वगैरे झाल्या नाही पाहिजे अशी नाही. आमची ते अपेक्षा आहे की याच्या आधी ज्या गलत्या झाल्या त्या दुबारा होत नाही आणि आमच्या पटामध्ये हे असे प्रकार घडा होत नाही. परंतु आता कमिटी म्हणजे गाववाल्यांची आहे तर आता तसे तर होऊ शकत नाही. होणारच नाही ना. आम्ही ते दक्षताच घेतो. आम्हाला पण वाटते की आमची पटाच्या नाव अजून समोर गेला पाहिजे. नेहमीप्रमाणे चालली पाहिजे. आम्हाला अजून समोर अडचणी नाही गेल्या पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही चांगल्या रीतीनेच पट चालवायचा प्रयत्न करू. धन्यवाद दादा. बैल मालकाला पहिलंच इन्व्हिटेशन देऊन की तुम्ही हे काम करायचं नाही आमच्या पटात. धन्यवाद दादा एवढी माहिती दिली आहे. चला पटासाठी ऑनलाईन. ठीक आहे.